नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. थंडी चांगलीच वाढायला लागली आणि थंडीमध्ये मजा येते शेतीमध्ये. चला तर एक महत्त्वाची बातमी अशी की जी काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आपले त्याच्यासाठी नाफेडकडून जी काही खरेदी करण्यात येणार होती, खरेदी केंद्रे उभारण्यात आली होती आणि ही खरेदी केंद्रांवर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने किंवा तिथे जाऊन आपल्याला तिथे नोंदणी करायची होती. आता या नोंदणीसाठी आपल्याला त्यांनी 15 तारखेपर्यंत मुदत दिली होती, 15 नोव्हेंबरपर्यंत, आणि हीच मुदत त्यांनी वाढवून आता 30 नोव्हेंबरपर्यंत केली, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा जो काही सोयाबीन घरात राहिलेला आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जो काही सोयाबीनचा भाव आहे ते प्रति क्विंटल आता 200-300 रुपये कालपासूनच वाढलेला आपल्याला दिसतोय. आता जोपर्यंत इलेक्शन म्हणजे उद्यापर्यंत तरी नक्कीच भाव चांगले असणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना हे 2 दिवसांमध्ये जर शक्य झालं तर 2 दिवसांमध्ये जर तुमचा सोयाबीन तिथं खरेदी केंद्रांवर असेल तर लवकरात लवकर तो विकून घ्या, कारण की 12%वरून 15%पर्यंत आर्द्रता देखील त्यांनी मंजूर केली आहे. परत त्यांनी सांगितलं की जे काही आयात करतो आयात पण त्यांनी बंद केली. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्यांच्या हिताची आपल्याला 2-3 दिवसासाठी दिसत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांनी आपला जो काही सोयाबीन विकून टाका. मित्रांनो, गोष्टी असतात मित्रांनो की ज्यावेळेस आपल्याला लोहा गरम असतो ना त्यावेळेस आपल्या हातोडा मारून द्यायचा, कारण की ह्या नालायकांना आपल्या शेतकऱ्यांची काही पडलेली नाही आहे. असेही आपले वाऱ्यांवर आपल्याला जी आरवर जी आर एक काढत असतात आणि असेच जी आर काढून आपल्याला ते येडं बनवत असतात. म्हणजेच आपण काय असतो, आपण यांच्यावर भरोसा ठेवतो आणि आपणही यांच्यासाठी खूप काही मतदान करतो ना. आपण थोडी यांना निवडून देतो म्हणजे याच्यावर आपण उपकार करतो. आपण सांगत नाही यांना की तुम्ही जा तिथे आणि आमच्यासाठी लढा. खूप काही लोक आहेत, खूप काही लोकांना शेतकऱ्यांचे जनतेचे सामान्य जनतेचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी वेळ आहे, लोक इंटरेस्टेड आहे. पण हे आरामखोर पैसे देऊन शेतकऱ्यांना मूर्ख बनवून, सामान्य जनतेला मूर्ख बनवून हे फक्त आपली सत्ता, आपली चेअर कशी वाचवता येईल याचा उपयोग करून शेतकऱ्यांना लालच देत असतात. महिलांना आता लालच त्यांनी चांगल्या पद्धतीने दिले आहे, युवकांनाही देखील लालच देते आणि या लालचच्या पोटी आपल्याला बळी पडायचं नाही. आपल्याला मतदान करायचे, व्यवस्थितरित्या मतदान करा, जेणेकरून आपल्याला कोणाचा प्रॉब्लेम येणार नाही भविष्यामध्ये, जेणेकरून आपल्याला यांच्या पुढे हात पसरवावा लागणार नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच मित्रांनो मतदानाला जा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी की आपली नोंदणी होती, नोंदणीची आता मुदतवाढ झाली आहे, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ असणार आहे. याच्यामध्ये लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. आधार कार्ड लागतं, या गोष्टी घेऊन तुम्ही तिथे जाऊन देखील तुमची नोंदणी करू शकता. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.